मी ना लहानपणी अंजीर आणि उंबराला ना एकच समजायची. तुम्ही पण असंच समजायचे का? कमेंट करून नक्की सांगा. मी ना त्याचा थोडा अभ्यास केलाय. म्हणजे अंजीर आणि उंबर ह्या दोन्ही फळांमध्ये फरक आहे. फायकस या जीनस मध्ये येतात आणि त्याच्यामध्ये फिगवास नावाचे कीटक असते ज्यापासून ते म्हणजे फळ पिकते. आणि जे आपण अंजीर खातो ना त्या फळामध्ये वास नसतात, कारण ते माणसाने सायंटिफिक ब्रीडिंग करून वाढवलेली झाडे आहेत. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. ऑफिसवरून घरी जाताना ना मी या एक्सपो मध्ये गेलेली. म्हटलं तिथे भरपूर सारे शॉप वगैरे आलेले आहेत, बघू नेमकं काय काय. तर पहिलेच मला हा मसाजर दिसलं बरं का. म्हटलं ट्राय तरी करून बघावं. बापरे, असा भारी मसाज झाला ना डायरेक्ट, म्हणजे पायाला तर डायरेक्ट गुदगुलेच होत होते माझ्या. आणि खूप डेंजर, खरंच भारी होतं पण मी नाही घेतलं. भरपूर काय काय होतं. आणि इथे जर मम्मीला आता आणलं असतं ना तर काही खरं नव्हतं, डायरेक्ट पर्स खालीच झाली असती माझी. असो, पण मुद्दाम आहे ना घरी जाऊन मी सांगेल बरं का की 500ला 2 साड्या होत्या म्हणून. आणि ना खाण्यापिण्याचे तर भरपूर स्टॉल होते, कारण मला तर काही घ्यायचं नव्हतं. त्यामुळं मी फक्त खाण्यापिण्याकडेच लक्ष दिलं. आणि त्यानंतर थोडंसं खायची इच्छा झाली. पण एवढं काय काय वाव, त्यांनी ना म्हणजे प्रेझेंटेशनच इतकं भारी केलं होतं. पण सगळं तर नाही ना घेऊ शकत, आता घरी जाऊन जेवायचं पण आहे. त्यामुळे मी चॉकलेट वेफल मागवलं होतं बरं का. काय टेस्टी होतं राव, म्हणजे पैशाच्या मानाने चांगलं होतं. क्वालिटी भारी होती खरंच बरं का, टेस्टी. मी फर्स्ट टाइम वफल ट्राय केले. तुम्ही आधी ट्राय केलंय की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच आहात तर मला नक्की फॉलो करा. बाय.